संधी मिळाली ना त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. संधीचं सोनं कशाला करणं म्हणतात माहितीये का? रामायणामध्ये एक केवट होता महाराज, आठवतोय सगळ्यांना? आठवतोय? रामायणामध्ये एक केवट होता आणि त्या केवटाला फक्त एवढंच येत होतं काय? ह्या काठचे त्या काठावर नेणं आणि त्या काठचे ह्या काठावर आणणं. माणसं कुणी नडला आला तर त्याला 10 रुपये तिकीट, नडल्या आणल्याला 100 रुपये म्हणायचं नाही बरं का. असा इमानदार केवट. काय नाही महाराज, त्याला माझ्यासारखं बोलता येत नाही ना, एकनाथ महाराजांसारखा पकवाज वाजवता येत नाही, आपल्या मोहन तात्या गुरुजी सारखं गायता येत नाही, तुमच्यासारखं गोड असं श्रवण करता येत नाही, पण फक्त ह्या काठावरून त्या काठावर नेता येत. आणि प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि माता सीता त्या काठावरून या काठाला येण्यासाठी त्या काठाला उभे होते. हाक मारली, वनवासाला चालले होते ना, हाक मारली, ए केवटा इकडे म्हणे. केवटाला वाटलं गिराईक चांगला आले, चला आता जाऊ. हा गेले महाराज तिकड्या कडीला. कड्याकडीला गेल्याच्या नंतर सांगितलं, बोला ना काय काम आहे? म्हणे हे बघ प्रभू, मी जे आहे त्या अयोध्येचा राम, हे माझा लहान भाऊ लक्ष्मण आणि ही माझी बायको सीता. आम्ही तिघही अयोध्येहून वनवासात निघालो होतो बाबा. आम्हाला ह्या काठाहून त्या काठाला, ह्या काठाहून त्या काठाला जायचंय, बरोबर? मग तुझी नाव पाहिजे. केवटानं सांगितलं नाव पाहिजे हे खरंय म्हणे, पण मला नाव द्यायची नाही. काय करायचं नाही? ऐका काका, मला नाव द्यायची नाही. रामप्रभू म्हणले काय द्यायची नाही? मी काय साधा सुद्धा नाही. आज तुझ्यासारखी 1000 नावडी तयार करीन. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तुझ्यासारख्या 1000 नावडी तयार करीन, तुझ्यासारख्या 1000 नावं तयार करीन. हे रामप्रभू म्हणते जगाचा बाप आहे मी, आणि तुम्हाला नाही म्हणतोस नाव? कस काय? काय कारण आहे? काय नाही म्हणे, कारण काय लय मोठं नाही, परंतु गेल्याच महिन्यामध्ये तुम्ही कर्म बी केलं आणि कांड बी केलं. म्हणे काय? म्हणे तुम्ही दगडाला पाय मारला आणि त्या दगडाची बाई झाली. काय झालं? ऐका ओ महिला मंडळ, कळतंय ना काय झालं? तुम्ही दगडाला पाय मारला आणि दगडाची बाई झाली. माझी तर लाकडाची नाव, लाकडाची ना. आणि जर ही दगडाची बाई तुमच्या पायानं होत असेल आणि ही लाकडाच्या नावेची जर बाई झाली तर एकच सांभाळतो नाकी नऊ जीव आलाय म्हणा. बरोबर आहे का नाही? मग ही दुसरी कुठून सांभाळू? रामप्रभू म्हणले उपाय आहे का नाही? काय आता प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे महाराज. केवटाने सांगितलं उपाय काय नाही, असं अवघड नाही, आहे उपाय. काय करावं लागेल? काय नाही म्हणे, आमच्या घरातलं एक भाषण आणावं लागेल. तुमच्या पायानं बाई देत नव्हती झाली, तुमच्या पायाच्या कणानं, धुळकणानं बाई झाली म्हणे. मग हा, मग काय करायचं? काय नाही म्हणे, आमच्या घरातून एक पात्र आणावं लागेल आणि पात्रामध्ये तुमचे पाय ठेवावं लागते. त्याच्यामधून तुमच्या पायापासून मी काय करतो, माझी बायको पाणी होतील, माझा मुलगा पाणी होतील, माझे आई पाणी होतील, आणि मी काय करील, तुमची ते धूळ आहेत का नाही पायाची, ती मी तुमच्या पायापासून वेगळी करेल. ठीक आहे म्हणे, चला आण पात्र. आधीच तर लय उशीर झालाय कीर्तनाला. हो आणलं ना महाराज पात्र. आता पात्र कसलं होतं महाराज त्या काळामध्ये? त्या केवटाच्या घरी काटवट. काटवट माहितीत का मावल्या? हो, कुणा कुणाला माहिती? हात वर करा. विठाला विठाला विठाला. ऐका, काटवट जुन्या काळात MS 75, MS 50 अशांना माहिती असेल काटवट. आता काटवट नाही घरात, आता काटवट शिल्लकच नाही, आता फक्त वटवट शिल्लक. विठाला काटवट आणली आणि केवटानं पाय ठेवला. दोन्ही पाय ठेवले, एक पाय बाहेर काढला आणि दुसरा पाय मध्ये ठेवला. उजवा असा मध्ये ठेवला आणि ते धुतला की ते खाली ठेवायचे, डावा पाय मध्ये ठेवायचे. आता दोन्ही पाय धुतले, निघाले कुठं कुठं कुठं? नावेकडे निघाल्याच्या नंतर सांगितलं, रामप्रभू कुठं? म्हणे तिकडे जायचंय म्हणे आपल्याला. तुझं आता पाय धुतलेस. हा, आपली बोली काय? मातीक लागली नाही पाहिजे. ते म्हणल्यावर मग ह्या असं कवर बी कीर्तन संपेपर्यंत उजवा डावा चालूच राहील ना. काय नाही म्हणे, एक काम करा, आपली बोलीच तशी, मला काय सांगू नका. तुम्ही काय करा, पाय धुतल्याशिवाय मी काय माझ्या नावेला स्पर्श करू देत नाही. रामप्रभू म्हणजे ठीक आहे, बरं याला उपाय काहीतरी करू. उजवा पाय ठेवला, धुतला आणि आता ते असाच आधार ठेवला
आणि दुसरा काटुकीत ठेवला. आता असा आधार ठेवल्याच्या नंतर मी किती वेळ थांबत बरं, कल जाईल का नाही माझा. मी जसा असा माईकचा आधार घेतला, ऐका, तसा रामप्रभू त्याच्या डोक्याचा आधार घेतला. काय झालं, त्याच्या डोक्याचा आधार घेतला. रामप्रभू जगाचा बाप, जगाचा पालन पोषण करता केवटाच्या एक क्षुल्लक केवट, आणि त्या केवटाच्या दारामध्ये त्याच्या काटवटीमध्ये पाय मांडून उभा आहे. तो केवट पाय धुतोय आणि जगाच्या बापाचा हात डोक्यावर आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी संधी कुठली पाहिजे हो? नाही म्हणले, आता चाललंय फटफट फटफट असं पाय धुते, लगेच नावेत बसवली, निघाली नाव त्या कडीला. त्या कडीला गेली की लगेच अलकूनच टन मारायचा, युटर्न, आणि एका मध्ये भागी असे आणायचं ना, हसायचा मोठ्या मोठ्यानं. रामप्रभू म्हणले, काय रे केवटा, मला वनवास मिळाला म्हणून हसायला लागलास का नेमकं काय? हे बघा प्रभू, तुम्हाला मी फसवलं. म्हणे काय फसवलं? अहो कशाची बाई ना कशाचा पाय ना कशाचं काय. अहो ते इंद्रानं अस्तुभान नावाचं पात्र केलं म्हणून काय झालं, दगडाची शिळा होती ती अहिल्या झाली. बरोबर आहे, प्रमाणे मनुष्य झाली. बरोबर आहे. मग तसं माझं उत्तर आहे की देवा, तुम्ही तुमच्या पायापासून ना माझ्या नावेची बाई होणार होती ना काही होणार नव्हतं, काही सुद्धा नाही. मग तू तर म्हणे आमचा अर्धा तास घेतला की र, हे पाय ते पाय हे पाय ते. सांगितलं देवा, तुम्ही माझ्या दरवाज्यात आला, काय केला? मावशे हो, इकडे बघा. माझ्याकडे असं लय मोठं लक्ष असते, मग एवढं लक्ष असते. मग ऐका, तेव्हा तुम्ही माझ्या दरवाज्यात आलात, आणि तुम्ही माझ्या दरवाज्यात आल्याच्या नंतर ही माझ्या जीवनात आलेली संधी आहे. आणि तुमचे पाय धुवून घेणं, तुमचा हात डोक्यावर घेणं, ही माझ्या जीवनातली सर्वात मोठी केलेली संधी आहे का नाही? संधी आहे. आणि अशी संधी याच्या देहामध्ये आपण आल्याच्या नंतर केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने. आयुष्य हे साधन आहे, आणि त्याच्यामध्ये